आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. सुनील महाजन युवाशक्ती व रवींद्र माने युथ फोर्सच्या वतीने प्रथमच दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केलं होतं. विजेत्या शिवनेरी गोविंद पथकास 1,51,001 रुपये व आकर्षक ट्रॉफी, तर शिवशक्ती गोविंद पथकास 1,01,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी खासदार धैर्यशील माने, सुनील महाजन, रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आली. केशरी ढोल ताशा पथक, डीजे साऊंड, लक्षवेधक लाईट इफेक्ट्स आणि मनमोहक आतिषबाजीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली. तर पुण्याच्या दीप्ती हलवाई यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली. खास मुंबईहून महिला गोविंद पथके आली होती. हेच या स्पर्धेचे विशेष आकर्षण होतं. महिला गोविंदांनी आपले कसब दाखवत रचलेले मनोऱ्यांनी उपस्थितांना दाद देण्यास भाग पाडले. महिला गटात मुंबईचे अष्टविनायक महिला गोविंद पथक, डोंबिवलीचे शिवशक्ती महिला गोविंद पथक, तर पुरुष गटात कुटवाडचे नरसिंह गोविंद पथक व 8 थरासाठी प्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील तासगावचे शिवनेरी पथक अशी 4 पथके सहभागी झाली होती. दहीहंडीचे पूजन मदन कारंडे यांच्या हस्ते, तर स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सुरुवातीला संघांनी 6 थर रचत सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठी टाकून संघांना हंडी फोडण्यास संधी देण्यात आली. यामध्ये सर्व संघांमध्ये चढाओढ सुरू होती. अखेर तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने 8 थर लावत दहीहंडीवर आपले नाव कोरलं. तर महिला गटात शिवशक्ती गोविंद पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडली. यावेळी अजित जाधव, तारदाय सरपंच पल्लवी पवार, सतीश डाळ्या, भाऊसो आवळे, राहुल खंजिरे, रवी राजपूत, अमृता भोसले, अनिल डाळ्या, विनोद कांकानी, विठ्ठल चोपडे, शीतल दत्तवाडे, भैरूलाल अग्रवाल, पवन तिबडेवाल, पूनमचंद दरगड आदींसह राजकीय, सामाजिक, व्यापारी वर्गातील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा काळात रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय सेवा अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात आली.